नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस. नाशिकमधल्या TCS मध्ये जी काही ते रॅकेट घडलं ना जिहादाचं, अत्यंत धक्कादायक आहे, अत्यंत धक्कादायक. आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी लीगल आहेत, या मुसलमानांसाठी लीगल आहेत. कारण त्यांच्या धर्मामध्ये जिहाद हा सगळ्यात सर्वतोपरी मानला जातो. त्यांचं मत असं आहे की जो जिहाद करणार नाही त्याच्यावरती प्रभूची म्हणजे अल्लाची कृपा राहणार नाही. त्याच्यामुळे त्यांना ते वावगं नाहीये, ते बिंदास करत सुटणार. ते तुम्ही किती अशा केसेस बाहेर काढा, काय फरक पडत नाही त्यांना, काही फरक पडत नाही. आणि राहायला प्रश्न आली एखादी TCS ची घटना बाहेर, अरे अशा कितीतरी मुली ते कन्वर्ट करतात, कितीतरी मुली अगदी सॉफ्टपणे कन्वर्ट करतात. आणि त्यावेळेला अनेक ठिकाणी त्या मुलीला कन्वर्ट आता त्यांना समजू लागलंय की एखादी मुलगीला कन्वर्ट केलं की आपोआप तिच्या घरचे वगैरे सगळे बोंबाटा करायला लागलेत. मग काय करायचं, कन्वर्ट करायची आणि त्या घरच्यांना देखील पैसा पाणी पुरवायचा. असं अनेक ठिकाणी चालू आहे, अनेक ठिकाणी. हे जे मशिदी मदरशांमध्ये ही लोक जातात ना शुक्रवारची, पैसा गोळा करतात, जो तुम्ही तुमच्या दुकानात किंवा फळवाल्याकडून, मच्छीवाल्याकडून, मटनवाल्याकडून, याच्यात बिर्याणीवाल्याकडून जे काही त्यांना तुम्ही पैसा देता ना, तुम्हाला वाटतं की अरे काय असा हा माणूस, हा मुसलमान आज नाही आहे, आम्ही 15 वर्षापासून याच्यासोबत व्यवसाय करतोय किंवा आम्ही याच्याकडून खरेदी करतोय, त्यामुळे आम्हाला माहिती आहे चांगला मुसलमान आहे. नाही, तुम्ही येडे आहात. कारण ते फक्त तुमच्याकडनं पैसा घेत आहेत. शुक्रवारचे मदरशा मशिदीमध्ये जाऊन तो पैसा भरला जातो आणि मग तिथून या सगळ्या गोष्टींसाठी तो पैसा फेकला जातो बाहेर. आणि TCS मधलं हे प्रकरण घडलं का तर न्यूजवाले तुटून पडले त्या सगळ्या गोष्टींना. आणि TCS हे नाव टाटांचं महत्वाची एक मोठी कंपनी आहे, त्याच्यामुळे हे प्रकरण जरा जास्तच चिघळलं. आणि मग सगळ्या देशाला कळलं की कॉर्पोरेट जिहाद देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आणि कॉर्पोरेट जिहाद हाच सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालतो. हे मी ठामपणे म्हणेल. तो सगळ्या जिहादची ती मास्टर माइंड निदा खानकी कोण, तिला त्या MIMच्या एका नगरसेवकाने एका घरामध्ये ठेवली होती. ते घर कार बुलडोजर लावून पाडण्यात आलं. मग ते बुलडोजर लावून पाडण्यात आलेलं घर त्या जलीलला सहन झालं नाही आणि त्यानं सांगितलं की मी आलिशान घर तुला बांधून देऊन परत. पाडलं तर पाडलं, काय घाबरू नकोस. हे का बोलताय? यांच्यामध्ये हिंमत कुठून आली ही बोलायची? आज ते एवढीशे आहेत, एवढेशे आहेत, म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सत्तेसमोर ते एवढेच आहेत, तरी ते एवढं बोलतायत. ज्या दिवशी विचार करा ते सत्तेच्या बरोबरीला येऊन थांबतील, तेव्हा ते काय करतील? तेव्हा ते काय केलं असतं त्यांनी माहितीये का? बुलडोजर पाडायला आलेले अधिकारी जे काही असतील सरळ गोळ्या घालून ठोकून टाकले असते, इथल्या तिथे ठोकून टाकले असते. तुम्ही काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही. ही संख्या त्यांची वाढल्यानंतर हा त्यांचा उर्मटपणा वाढणार आहे. त्यांना माहिती आहे ना की जिहाद वगैरे करणं हे काय पाप नाहीये, की आमच्यासाठी आमच्या धर्माचं महत्वाचं काम आहे. पण ते आपल्यासाठी कायद्यानं गुन्हा आहे, पण ते कायद्याला मानत नाहीत तुमच्या, ते त्यांच्या धर्माला मानतायत. हा जलील वगैरे जे बोलतोय ना, हे त्याच्या धर्माप्रती बोलतोय. आणि त्याला साथ देणारे आपले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही थोडंसं काहीतरी समजलं पाहिजे. त्या उद्धव ठाकरेंचे ते अंबादास दानवे असल्या नको तसल्या गोष्टी बोलतायत की UPचं बुलडोजरगिरी इथं चालणार नाही, याव त्या गोष्टी. तुम्ही स्वतः बाळासाहेबांचा पक्ष समजता ना, बाळासाहेबांच्या विचारांचा. असले बाळासाहेब होते, अशा गोष्टी बाळासाहेब कधी बोलायचे? दिल्लीतल्या एका MIMच्या पेजवरती त्याचा गठबंधनाचा जो फोटो टाकलाय त्याच्यामध्ये राज ठाकरेंचा देखील फोटो आहे, मध्ये MIMचा फोटो आहे, MIMच्या त्या लीडरचा फोटो आहे. हे काय दर्शवतंय माहितीये का? की यांनी देखील राज ठाकरेंना देखील यांनी आता यांच्या गँगमध्ये सामील करून घेतलंय. उद्धव ठाकरेंसोबत गेल्याबरोबर यांनी बरोबर त्यांना तिकडे खेचून टाकलं, वळवून टाकलं. बरोबर ना? की ते राज ठाकरे त्या TCSच्या सगळ्या गोष्टीवरती कधी बोललेत का? तुम्ही पाहिलेत का? ते नाही बोलणार, कारण त्यांना आता माहिती आपण आता डाव्यांकडे आलोय. आता ते डाव्यांचे झालेत, कधी उजव्यांची होती, उजव्यांचे व्हायचं म्हणून झेंडा बदलून टाकला. अगदी हनुमान चालीस वाजवत सुटले, नंतर ते बंद पडलं. आता भावासोबत गेल्यानंतर आता विचारसरणी सगळी बदलून टाकली. हे सगळं करणारे ठाकरे बंधू खरंच बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत का? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक हिंदू माणसाच्या मनामध्ये तयार होतोय की तुम्ही MIMला साथ देताय. ज्या MIMचे वाबाडे राज ठाकरे सभेमध्ये काढायचे की हे ओवेसी बंधू असे तसे. प्रश्न असा आहे, ते हरामखोर दोन भाऊ ते ओवेसी, त्यातला एक जण आमच्या देवतांबद्दल, देवी देवतांबद्दल बोलतो, क्या नाम है उनके, गणपती, लक्ष्मी, ये वगैरे वगैरे. शेवट काय बोललाय तो वाक्य? कैसे मनहूस नाम रखते हैं ये. आमच्या देवी देवतांचे नाव काय? मनहूस. त्याला कोणी माफी मागायला नाही सांगणार या देशात. या देशात चांगले मुसलमान देखील झाले आहेत, त्यांच्यासारखे दलित नाही, पण यांना कोणत्याही प्रकारचा कोणतेही सरकार चाप लावायला तयार नाही. त्यांच्या जिभेवरती कुठच्या प्रकारची बंधन आणायला तयार नाही. ते राज ठाकरे MIMच्या या सगळ्या गोष्टीवरती चिडीत चूप आहेत, शांत आहेत अगदी, काही बोलायचं नाही का? तर आपल्या आता डाव्यांची मतं. या सगळ्या गोष्टी या ठाकरे बंधूंना घेऊन बुडणार, एवढं लक्षात ठेवा. त्यांचं राजकीय अस्तित्व हळूहळू कमकुवत होणार, निश्चित होणार. हिंदूंच्या विरोधात जेवढ्यांनीही राजकारण आतापर्यंत गेले ते सगळे लयाला गेले, निश्चित गेले. आणि त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये. एवढी वर्ष सत्ता भोगवणारी काँग्रेस देखील संपुष्टात यायला काही वेळ लागलेला नाहीये. पण आता काय झालं, आता लोक जागरूक झालेत, हिंदू लोक जागरूक झालेत, आणि त्याच्यामुळे लोकांना समजते की राजकारण नक्की कुठल्या दिशेला जात आहे. यांनी यांचा धर्म म्हणून पाळायचा आणि आपण फक्त लॉजिकल राजकारण करत बसायचं, म्हणजे हिंदू म्हणून. या गोष्टी काय एवढं न कळणे एवढे आपण
काय दुधखोळे नाही आहोत. आता खाली तो तामिळनाडूमध्ये थलपती आला निवडून आणि काल काय ती सगळी घटना व्हायरल, तो उदयनिधी कोण, तो त्या स्टॅलिनचा पोरगा, तो सांगतो की या सनातन धर्माला संपून टाकायचं. हे का बोलतो तो? कारण तो ख्रिश्चन आहे. अरे हालेलुयावाले ते सगळे राईस बॅगवाले, हे सगळे तांदूळ बिंदूळवाले, हे मिळालेले सगळे, ही कन्वर्ट झालेली सगळी लोक यांचा विरोधच आहे. ह्यांना करायचंच काय? धर्म संपवायचा. धर्म संपवून आपल्याला आपला धर्म वाढवायचा आहे. आता तर काय तिथल्या सत्ता त्यांच्या हातामध्ये, सत्ता आल्यानंतर काय सनातन धर्म संपू, तो थलपती का बोलू शकत नाही? तू जर सांगतोस ना मी कायद्यानं चालतो, मग कायद्यानं चालतोस तर इथलं प्रत्येक धर्म कायद्यानं राहणं हे अनिवार्य आहे. मग त्यावेळेला तू शांत का बसतोस? कारण तोही ख्रिश्चन आहे, त्यालाही वाटतं मनातल्या मनात, पण तो उघडपणे बोलत नाही का? आता तो मुख्यमंत्री पदावरती आहे. येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा, ते जे तामिळनाडूमधलं जे काही सत्ता परिवर्तन झालंय ना, या हिंदू धर्माला आणि सनातन धर्माला येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आव्हान निर्माण करणार, एवढं लक्षात ठेवा. आता ते तामिळनाडू हळूहळू बाहेर पसरायला चालू करतील, देशामध्ये पाळमुळ रोवायला चालू करतील. ही सगळी विरोधकांनी या सगळ्या लोकांना हातामध्ये घेतील आणि एक विचारसरणी पेरण्याचा डाव या सगळ्या लोकांचा असेल ना, ती म्हणजे हिंदू विरोधी विचारसरणी. सगळीकडून चारी बाजून हिंदूंना फक्त टार्गेट केलं जातंय, धर्माला फक्त टार्गेट केलं जातंय. 2047 पर्यंत नक्की मुस्लिम राष्ट्र बनवायचंय, ख्रिश्चन राष्ट्र बनवायचंय की नक्की काय करायचंय, याचा एकदा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जर या गोष्टी वाढू लागल्या, या जर गोष्टी हाताच्या बाहेर गेल्या ना, काही होणार नाही. कारण यांची ताकद आता वाढू लागली. का? कारण आपलेच लोक यांना जाऊन मिळत आहेत. आपलेच लोक, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हयात अख्खी घालवली, त्यांचे हे सगळे येणाऱ्या पुढची वंशावळ ही सगळीच काय बोलते, कुणाची भाषा बोलते, या हिरव्या सापांसोबत जाऊन बसणारी भाषा बोलते, त्यांना सपोर्ट करणारी, त्यांना पाठिंबा देणारी भाषा बोलते. म्हणजे तुमच्या मुली कन्वर्ट झाल्या तरी चालेल, तुम्हाला काय हरकत नाही का? मग नसेल हरकत काही तर मग जाऊ द्या, मरू द्या, तिकडे जिहाद बिहाद होऊ द्या, जावा मग तुम्ही जा बुरख्यामध्ये. काय फरक नाही पडत कोणाला काय गेलं म्हणून. तुमची एखादी पोरगी गेली ना एखाद्याच्या कुटुंबामधली तर काय फरक नाही पडत. पण का आज हिंदू संघटना या सगळ्या गोष्टींच्या विरोधात जात आहेत? अरे बाबांनो, काहीतरी आहे त्याच्या मागे म्हणून जात आहेत ना. उद्या तुमची मुलगी मुस्लिम झाल्यानंतर ती काय फक्त कन्वर्ट होऊन धर्म परिवर्तन करणार नाहीये, ती त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जिहाद रॅकेट उभं करणार आहे. कारण ती नुसती एकटी जाणार नाहीये, तर ती आपोआप तिच्या आजूबाजूच्या कुटुंबातल्या अनेक मुलींना इन्फ्लुअन्स करून त्या मुलींना त्यासोबत आतमध्ये खेचणार आहे आणि हे त्यांना भाग पाडलं जातं. म्हणजे एक विचार करा, एक मुलगी गेल्यानंतर आजूबाजूची 10 ते 15 कुटुंब संपतात. मग तुम्हाला नक्की काय पाहिजे याचा जरा एकदा विचार करा आणि मग ही निदा खान फिदा खान या असल्या फालतू गोष्टींना सपोर्ट करा आणि पाठिंबा द्या. पण ते उद्धव ठाकरेंचे अंबादास दानवे असतील किंवा त्या विचारसरणी त्या पक्षाची किंवा राज ठाकरेंनी जे काय आता चुप्पीन या सगळ्या गोष्टी धरायच्या ठेवलेत ना, या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवावं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदू म्हणून तुमच्यावरती रोष निघेल एवढं फक्त लक्षात असू द्या. आणि आतापर्यंत ज्या या हिरव्या सापांना तुम्ही ठेचण्याचं काम केलं, आज तुम्ही त्यांनाच दूध पाजायला जाताय, हे तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही, एवढं फक्त लक्षात असू द्या.